श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. तुटलेल्या झाडूचं काय करावं आणि त्यावर कोणता सोपा उपाय तुम्हाला कोट्याधीश बनवू शकतो हे जाणून घेऊयात. तुटलेली झाडू फेकून देण्यापूर्वी हा विषय नक्की समजून घ्या. तुम्हाला माहिती आहे का की झाडू 3 प्रकारचे असतात. ही गोष्ट फार थोड्यांनाच माहिती असते, पण हे सत्य आहे की घरात ठेवलेली झाडू तुमच्या नशिबावर सुद्धा परिणाम करू शकते. जर झाडू योग्य पद्धतीने ठेवली गेली नाही तर ती माता लक्ष्मीला घरात येण्यापासून अडवू शकते. या विषयात आपण जाणून घेऊयात की कोणती झाडू शुभ मानली जाते आणि कोणती अशुभ. प्लॅस्टिकची झाडू, शिक्क्यांच्या नारळाच्या हिऱ्यांची झाडू म्हणजेच कोंबाची झाडू आणि फुलांची झाडू, यापैकी कोणती झाडू तुमच्या घरासाठी योग्य आहे आणि कोणती घरात दरिद्रता आणू शकते हे सुद्धा सविस्तर पाहूयात. बघतो अनेकांच्या मनात हा प्रश्नही असतो की झाडू घरातील सुनेने लावावी की कामवाली बाईने. याचं उत्तरही आपण जाणून घेऊ, कारण झाडू फक्त स्वच्छतेचं साधन नाही तर शास्त्रांमध्ये तिला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. जर झाडू योग्य रीतीने वापरली गेली तर ती माणसाला धनवान बनवू शकते, पण झाडू संबंधित काही चुकीच्या गोष्टी केल्या तर ती झाडू माणसाला दरिद्र सुद्धा बनवू शकते. आपल्या शास्त्रांमध्ये झाडू संबंधित अनेक शुभ आणि अशुभ संकेत सांगितले गेलेले आहेत. झाडूशी संबंधित काही काम कधीच करू नयेत, नाहीतर जीवनात अडचणी येऊ लागतात. झाडू योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने ठेवणे अत्यंत आवश्यक आहे बघतो, नाहीतर ती माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीला आकर्षित करते, जी दरिद्रता आणि संकटांची प्रतीक मानली जाते. जर तुमच्या जीवनात वारंवार अडचणी येत असतील, एक समस्या संपत नाही तोच दुसरी समस्या सुरू होते, तर त्यामागे घरात ठेवलेल्या झाडूची चुकीची स्थिती हे एक कारण असू शकतं. जर जीवन सुरळीत चाललं असेल तर ठीक आहे, पण जर वारंवार उलटापालट होत असेल तर झाडूच्या संबंधित या गोष्टींवर नीट लक्ष देणं गरजेचं आहे. झाडू संबंधित या सर्व गोष्टी तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात. जर तुम्ही त्या समजून घेतल्या आणि अंमलात आणल्या तर तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच राहील. बघतो जेव्हा जीवनात एक अडचण संपत नाही आणि दुसरी लगेच सुरू होते, घरातील पैसा सतत नष्ट होतो, उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असतो, तेव्हा समजून जा की कुठेतरी काहीतरी चुकत आहे. अशा परिस्थितीत या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं फारच आवश्यक आहे. अनेकदा आपण स्वतःच आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेला म्हणजे निगेटिव्ह एनर्जीला प्रोत्साहन देत असतो आणि आपल्याला त्याचं भान सुद्धा नसतं. यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे झाडू. होय बघतो, तीच झाडू जी पाहता एक सामान्य वस्तू वाटते, पण तिचा परिणाम आपल्या जीवनावर आणि घरातील ऊर्जेवर अत्यंत खोल असतो. जर झाडू योग्य वेळी आणि योग्य प्रकारे वापरली गेली तर ती घरात सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी आणू शकते, पण जर ती चुकीच्या वेळी किंवा निष्काळजीपणे वापरली गेली तर घरात गरिबी आणि दरिद्रता येण्यास वेळ लागत नाही. आजच्या काळात बहुतांश लोक आधुनिक जीवनशैली जगत आहेत. नोकऱ्या, वेळेची कमतरता आणि धावपळ यात अनेकांना हे लक्षातच राहत नाही की घरात नेमकं काय चाललं आहे. पण सत्य हे आहे की या जगाच्या निर्मितीपासून आजपर्यंत एक असंही घर नाही जिथे झाडूचा वापर झालेला नाही. फरक फक्त एवढाच आहे की काही लोक झाडू योग्य प्रकारे वापरतात आणि काही चुकीच्या पद्धतीने, आणि यावरच ठरतं की घरात सुख येणार की दुःख. बघतो आपल्यापैकी अनेक लोक झाडूला योग्य ठिकाणी ठेवत नाही, तिला कुठेही टेकून ठेवतात किंवा अयोग्य वेळी झाडू मारतात, ज्यामुळे घरात नकारात्मकता पसरते. फक्त आमचा सल्ला असा आहे की जर सकाळी झाडू मारणं तुमच्यासाठी अवघड असेल तर किमान संध्याकाळी तरी झाडू नक्की मारा, जेणेकरून घरात घाण साचणार नाही. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर संध्याकाळी नंतर तो घरातून बाहेर फेकू नका, कारण हे अशुभ मानलं जातं. आता येतो मुद्दा झाडू खरेदी करण्याचा. तुम्हाला हे देखील माहिती असावं की झाडू कोणत्या पक्षात आणि कोणत्या दिवशी खरेदी करावी. काही दिवस असे असतात ज्या दिवशी झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते. या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही झाडू वापराल तर तुमच्या घरातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतील आणि सुख समृद्धीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडू लागतील. बघतो घरातील जुनी झाडू कधी फेकावी आणि कधी नवीन वापरावी हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. घरात नवीन झाडू काढण्यासाठी सर्वात शुभ दिवस शनिवार मानला जातो. तुम्ही झाडू कधी खरेदी केली तर तिचा पहिला वापर शनिवारीच करावा. फक्त झाडू खरेदी करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष ठेवून ध्यान ठेवा. फक्त आठवड्यात सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 7 दिवस असतात. त्यापैकी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे सौम्यवार मानले जातात. या दिवशी झाडू खरेदी करू नये. तर रविवार, मंगळवार आणि शनिवार हे क्रूर वार मानले जातात आणि या दिवशी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर असते. जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी झाडू खरेदी करून घरात आणली तर ती अत्यंत शुभ आणि भाग्यवर्धक ठरते, जितकी तुम्ही कल्पनाही केली नसेल तितकी. झाडू नेहमी कठोर म्हणजेच क्रूर वारांमध्येच खरेदी करावी. सोमवारी झाडू खरेदी केल्यास घरात धनहानी सुरू होते आणि शक्य असल्यास तुम्ही नवीन झाडू खरेदी करता त्या दिवशीच नव्हे तर तिचा वापर शनिवारी सुरू करा. ती तुमच्या घरात धनसंपत्ती आणि समृद्धीचा स्रोत ठरेल. बघतो झाडू कोणत्या कोपऱ्यात ठेवावी
आणि कोणत्या कोपऱ्यात झाडू कधी ठेवू नये हे जाणून घेणं तितकंही महत्वाचं आहे. आपण ज्या जागेला पूजाघर बनवतो तो कोपरा म्हणजेच ईशानकोर, उत्तर पूर्व दिशा या कोपऱ्यात कधी झाडू ठेवू नये, कारण हा कोपरा देवस्थानासाठी सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो. जर तुम्ही या ठिकाणी झाडू ठेवली तर देवतांच्या आगमनात अडथळे निर्माण होतात आणि घरात दुर्भाग्य व नकारात्मकता येऊ लागते. म्हणून लक्षात ठेवा, ईशान कोणात झाडू कधीही ठेवू नका. हे नियम म्हणून तुम्ही मनात पक्के बांधून ठेवा. आता प्रश्न येतो, जर ईशान कोणात झाडू ठेवायची नाही तर मग कुठे ठेवावी? तर झाडू ठेवण्याचं सर्वात शुभ स्थान म्हणजे दक्षिण पश्चिम कोन, साऊथ वेस्ट कॉर्नर, ज्याला आपण नैऋत्य कोन, लीडरशिप कॉर्नर म्हणतो. जर झाडू तुम्ही नैऋत्य कोनात ठेवली तर असं मानले जाते की माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते. नैऋत्य कोन हा घराच्या मालकाचा स्थान मानला जातो, त्यामुळे या दिशेत झाडू ठेवली तर घराचा प्रमुख व्यक्ती दिवसेंदिवस प्रगती करत जातो. फक्त आता पाहूया की घरात झाडू कधी लावावी, म्हणजे कोणती योग्य वेळ आहे. वेद पुराणांच्या अनुसार झाडू लावण्यासाठी 4 वेळा सांगितल्या गेल्या आहेत. पण हे लक्षात ठेवा, जो व्यक्ती रात्री झाडू लावतो त्याच्या घरात दरिद्रता, गरिबी पसरते. तर होय बघतो, आजच्या आधुनिक काळात काही वेळा परिस्थितीमुळे रात्री झाडू लावावे लागते, पण अशा वेळी काही गोष्टींचं पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला रात्री झाडू लावावी लागलीच तर कचरा बाहेर फेकू नका. तसेच झाडूला पायाने कधीच स्पर्श करू नका. जर चुकून पाय झाडूला लागला तर झाडूला हात लावून क्षमा मागावी. असं मानले जाते की झाडूला पाय लागल्याने माता लक्ष्मी रुष्ट होते आणि तिच्या जागी अलक्ष्मी म्हणजे दरिद्र देवी घरात प्रवेश करते. हे काहींना अंधश्रद्धा वाटेल, पण यामागे वैज्ञानिक कारणही आहे. जेव्हा आपला पाय झाडूला लागतो तेव्हा झाडूवरील जंतू आणि धूळ आपल्या शरीरात लागू लागतात. त्यामुळेच आपल्या आई वडिलांनी नेहमी सांगितलेलं असतं, झाडूला पाय लावू नको, कारण झाडूला पाय लावणं म्हणजे माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो. पाय झाडूला लागल्याने पाय अस्वच्छ होतात आणि त्यातून घरभर जंतू आणि नकारात्मकता पुढच्या पसरते. म्हणून लक्षात ठेवा, कधीही झाडूला पाय लावू नका. जर चुकून पाय लागलाच तर ताबडतोब पाय स्वच्छ धुवा. हे केल्याने घरात सकारात्मकता टिकून राहते आणि माता लक्ष्मीची कृपा अबाधित राहते. फक्त संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी झाडूने गोळा केलेली धूळ किंवा माती कधीही घराबाहेर फेकू नये. शास्त्रांच्या अनुसार ही माती केवळ धूळ नसून ती लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. जर ही माती सूर्यास्तापूर्वी घराबाहेर फेकली तर माता लक्ष्मी कायमची घर सोडून जातात आणि त्यांच्या जागी त्यांची बहीण अलक्ष्मी घरात प्रवेश करते, जी दरिद्राचे प्रतीक मानली जाते. फक्त नेहमी लक्षात ठेवा, झाडूला नेहमी लपवून ठेवावं. ती कधी उघड्या जागेत ठेवू नका. जर झाडू खुल्या ठिकाणी ठेवली तर ते अत्यंत अशुभ अपशकुन मानला जातो. म्हणून नेहमी प्रयत्न करा की झाडू अशा जागी ठेवा जिथे बाहेरच्यांच्या नजरेत ती येणार नाही. फक्त आता प्रश्न येतो, झाडू कुठे लपवून ठेवायची? बऱ्याच लोकांना वाटतं की झाडू पलंगाखाली ठेवावी, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्ही झाडू पलंगाखाली ठेवली तर घरातील धान्य म्हणजेच अन्नसाठा लवकर संपतो आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. म्हणून तुम्ही झाडू कधीही पलंगाखाली ठेवू नका. तसेच जर घरात एखादं मूल अचानक झाडू मारायला लागलं तर हे शुभ संकेत मानलं जातं. याचा अर्थ असा आहे की घरात पाहुणे येणार आहेत. हे झाडू संबंधित सांगितलेले शकुन आणि अपशकुन आहेत. जर सूर्यास्तापूर्वी तुम्ही घरात नियमितपणे पोछा म्हणजे स्पर्श पुसणे करत असाल तर असं मानलं जाते की माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करते. परंतु जुन्या परंपरेनुसार गुरुवारी पोछा लावू नये, कारण असं केल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते. इतर सर्व दिवसांमध्ये पोछा लावणं शुभ मानलं जातं. आजच्या काळात मात्र प्रत्येक दिवशी लक्षात ठेवणं सगळ्यांसाठी शक्य नसतं. तरीही जर तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवत असाल तर थोडं लक्ष दिलं पाहिजे. पोछा लावताना पाण्यात दररोज 1 चमचा किंवा अर्धा चमचा मीठ टाकण्याचा प्रयत्न करा. मीठ स्वस्तात मिळतं. बाजारातून समुद्र मीठ म्हणजेच खडा मीठ आणा आणि डब्यात साठवून ठेवा. पोछा लावताना त्या पाण्यात थोडं मीठ टाका आणि मग संपूर्ण घर पुसा. असं केल्याने सदैव घरात सुख समृद्धी टिकून राहते. फक्त शनिवार, रविवार किंवा जेव्हा तुम्हाला दिवस लक्षात नाही त्या दिवशी निर्दोषपणे पोछाच्या पाण्यात मीठ घालून पोछा लावू शकता. यात कोणताही दोष लागत नाही. पुढे तुम्हीच पाहाल की घरातील सर्व नकारात्मकता ऊर्जा नाहीशी झालेली आहे आणि सकारात्मकता ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी घरात वास करू लागलेली आहे. घरातील वातावरण शांत, प्रसन्न आणि सौम्य राहील. जर तुम्ही गावात राहत असाल तर असं घडतं की गेट उघडं राहिल्याने गायी, म्हशी किंवा इतर प्राणी घरात शिरतात. तर मग अशा वेळी कधी त्या प्राण्यांना झाडूनही मारू नका. हे अत्यंत अशुभ मानले जातं. फक्त आणखी एक नियम लक्षात ठेवा, जर घरातील एखादी व्यक्ती शुभ कार्यासाठी बाहेर पडली असेल तर त्याच्या जाण्यानंतर किमान 8 तास झाडू लावू नका. त्याआधी झाडू लावल्यास शुभ कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. फक्त जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या घरातून निघून जाते तेव्हा त्याच्या लगेचच घरात झाडू लावणे शास्त्रानुसार अशुभ मानले गेलेले आहे. असे म्हटले जाते की असे करणे मृत्यूचे संकेत मानले जाते. म्हणून यापासून तुम्ही सावध राहा. झाडूला कधी उभी ठेवू नका. अनेक लोक सवयीने झाडूला भिंतीला टेकून उभी ठेवतात, पण हे एक मोठे अपशकुन असते आणि घरात नकारात्मकता ऊर्जा आमंत्रित करते.
जर तुम्ही नवीन घरात प्रवेश करत असाल आणि इच्छित असाल की ते घर तुमच्यासाठी सौभाग्य घेऊन येवो, तर गृहप्रवेश करताना तुमच्या सोबत झाडू घेऊन जाणे आवश्यक आहे. शास्त्रांच्या अनुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. जेव्हा तुम्ही झाडू घरात घेऊन जाता तेव्हा याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मी ही तुमच्या नव्या घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराट राहते. झाडू लावण्याचा वेळ सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर झाडू लावू नये. त्यावेळी अनेक टोने टोटके केले जातात आणि अशी मान्यता आहे की त्यावेळी झाडू लावल्यास घरातून लक्ष्मी निघून जाते. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरावर वाईट नजरेचा प्रभाव पडू नये आणि नकारात्मक शक्तींचा प्रवेश होऊ नये, तर तुम्ही एक छोटासा उपाय करू शकता. रात्री जेव्हा सगळेजण झोपायच्या तयारीत असतात तेव्हा घराच्या मुख्य दरवाजासमोर एक झाडू ठेवा. असे केल्याने घराभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा त्या झाडूमध्ये शोषली जाते आणि घरापासून दूर होते. पण लक्षात ठेवा, सकाळी उठल्याबरोबर ती झाडू तेथून काढून घ्या आणि कुठेतरी लपवून ठेवा, जेणेकरून कोणाच्याही नजरेत येणार नाही. यासोबतच बघतो, जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल तर एक खास उपाय आहे. कोणत्याही मोठ्या सणाच्या दिवशी किंवा विशेष ज्योतिषीय घटना जसे की ग्रहण, पौर्णिमा, अमावस्या किंवा शुभयोग असेल किंवा तुम्हाला काही ठरवता येत नसेल तर शुक्रवारचा दिवस निवडा. त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सकाळी साधारणपणे 4:30 वाजता अगदी 3 नवीन झाडू घेऊन जवळच्या मंदिरात जा. लक्षात ठेवा, ही झाडू कोणाला दिसू नये आणि तुम्ही त्या गुप्तपणे मंदिरात घेऊन जायचे आहे. शास्त्रांमध्ये गुप्तदानाला अत्यंत पुण्यदायक आणि फळदायक मानले गेलेले आहे. बघतो, हा उपाय करण्याच्या 1 दिवस आधी 3 नवीन झाडू बाजारातून विकत घ्या आणि घरी ठेवा. पुढच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून शांतपणे कोणालाही न सांगता मंदिरात जाऊन त्या झाडू तिथे ठेवून या. फक्त हा छोटासा उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि नियमाने केला तर माता लक्ष्मीची कृपा नक्कीच तुमच्या जीवनात राहील आणि तुम्हाला हळूहळू त्याचा सकारात्मक परिणाम जाणवू लागेल. फक्त वरील सर्व माहिती जनहितार्थ देण्यात आलेली आहे. वास्तुशास्त्रातील हे उपाय तुम्ही तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर आजमवू शकता. आजची ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या भक्तिशक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.